नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वीचा बोर्डाचा पेपर सगळ्यांचे जवळ येत आहेत। या 10वीच्या बोर्डाच्या हॉल तिकीट्स आहेत। हे हॉल तिकीट्स तुम्हाला खूप योग्य पद्धतीने वापरायचे आहेत। सर्व पेपर्सला हे हॉल तिकीट्स कंपल्सरी असतात। याचं महत्त्व तुम्हाला क्लासेसमध्ये किंवा तुमच्या शाळेमध्ये या पटवून दिलेलं असेल। या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला या हॉल तिकीट्सवर कोणत्या सूचना आहेत त्या सूचनांचा अवलंब किंवा वापर तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे मी तुम्हाला ते सांगतोय। सगळ्यात पहिली सूचना आहे, परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक दिवस अगोदर परीक्षार्थ्याने परीक्षा केंद्रावर उपकेंद्रावर ज्या ठिकाणी आपली परीक्षेची बैठक व्यवस्था आहे केलेली आहे तेथे जाऊन त्याची खात्री करावी। ही बैठक व्यवस्था तुम्हाला तुमची शाळा असेल असं नाही आहे, तुमच्या हॉल तिकीट्सवर ज्या शाळेचा नंबर दिलेला असेल ती शाळा असेल। दुसरा, परीक्षा सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटे इशाऱ्याची घंटा होईल, तसेच सत्र संपण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर इशाऱ्याची घंटा होईल। परीक्षार्थ्यांनी अंतिम घटनेनंतर लिहिणे थांबवावे। परीक्षार्थ्यांनी सर्व उत्तरपत्रिका गोळा करेपर्यंत परीक्षार्थ्यांनी आपली आसन सोडू नये। आता काही जण पेपर दिले की लगेच काय होतात, निघून जातात, बरोबर ना? तर मग असं तुम्हाला लगेच निघून जाता येणार नाही। लक्षात आलं? तर तुम्हाला तिथे काय करावं लागेल, थांबावं लागेल। तिसरा, परीक्षार्थ्यास परीक्षा काळात परीक्षकाकडून सोडून बाहेर जाता येणार नाही। अपवादात्मक परिस्थितीत परीक्षागृहातून बाहेर जाण्याची संमती दिल्यास उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका तुम्हाला परीक्षकाकडे जमा कराव्या लागतील। तर अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय? वॉशरूम असेल, कोणाला खूपच जास्त त्रास होत असेल, चक्कर येत असेल, सफोकेशन होत असेल, बरोबर? अपवादात्मक परिस्थिती म्हणजे सर 5 मिनिटात बाहेर फिरून आलो, ते नाही बरं का। अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय, सर मला कसं तरी होत आहे, चक्कर्स येत आहेत, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला बाहेर सोडलं जाईल। परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या उत्तरपत्रिकेवर पूर्वणीवर आपला बैठक क्रमांक अंकी व अक्षरी टाकणे गरजेचे आहे। एखाद्याने टाकला 17, बरोबर, 17, हां, एखादा परीक्षक आगाव असला त्याने 1ला रेष ओढली, तो किती झाला, 7. लक्षात आलं ना? म्हणून खाली अक्षरी असणं गरजेचं आहे। 17ला पुन्हा काही चेंजेस करू शकतो का आपण अक्षरी असल्याच्या नंतर? नाही। त्यामुळे अंकात आणि अक्षरात घरी एकदा प्रॅक्टिस करा। तुमचा हॉल तिकीट नंबर आलेला आहे D012607, उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे, बरोबर? तर तुम्हाला लिहिताना तो कसा लिहायचा आहे, D0 12607, इंग्लिशमध्ये 12,000 D0 असं लिहायचं बरं का, D0 12,607। त्याचे स्पेलिंग्स वगैरे नीट बघा, ते चुकू नका। हॉल तिकीटची एक प्रत तुमच्या घरी ठेवा, एक प्रत तुमच्या क्लासेसवर ठेवा, एक प्रत तुमच्यासोबत झेरॉक्स असू द्या आणि ओरिजिनली तुमच्यासोबत असू द्या। जर झेरॉक्समध्ये तुम्हाला हा सही शिक्का ओरिजिनल दिसला नाही या पद्धतीने, इथं आता हा झेरॉक्स आहे, तर ह्या हॉल तिकीटवर तुम्हाला परीक्षा केंद्रामध्ये सोडणार नाही। लक्षात आलं? हरवलेलं हॉल तिकीट जर तुम्हाला परत पाहिजे असेल तर त्याची प्रिंट काढावं लागेल आणि पुन्हा तुम्हाला तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जाऊन ते काय करावं लागेल, अटेस्टेड करून आणावं लागेल। अटेस्टेड म्हणजेच शिक्का देऊन आणावं लागेल। इतर तपशील विहित जागेत लिहावा। उत्तरपत्रिका किंवा पुरवणीवर इतरत्र आपला बैठक क्रमांक किंवा अंकी अक्षरी रूपात लिहिल्यास किंवा आपली ओळख इतर कोणत्याही रूपात केल्यास परीक्षार्थ्यांची संपादनूक रद्द समजण्यात येईल। मराठीत लिहिलेलं आहे। बरेच जण उत्तरपत्रिकामध्ये लिहितात, मी नाशिकमधील पेठे शाळेमधील विद्यार्थी आहे, कृपया माझा नंबर हा आहे, माझ्याशी संपर्क करावा, मी तुम्हाला पेपर तपासताना पैसे देईल। असे प्रलोभन मुलं काय करतात, पेपरमधून देतात। तर असे मुलांनी काही करू नये। जर असं कुणी काही केलं तर त्याचं उमेदवारी म्हणजेच तिथली जे परीक्षार्थी संपादनूक म्हणजे जो परीक्षार्थी देणार आहे तर ते काय करण्यात येईल, रद्द करण्यात येईल। शेवटचा, परीक्षार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवरील आतील बाजूस दिलेल्या सूचना वाचून त्याचे काटेकोरपणे पालन करावे। आन्सर शीट्सवर सुद्धा तुम्हाला काय दिलेले आहेत, सूचना दिलेल्या असतात, बरोबर? क्वेश्चन नंबर कसा लिहायचा आहे, 2 पेन वापरले जाणार नाहीत। लक्षात घ्या, एकच पेन वापरला पाहिजे। हां, एक पेन सेम कंपनीचा 2 घ्यायचे नाहीत, त्याच्यासुद्धा इंकमध्ये काय होतो, फरक होतो। लक्षात आलं? पेन्सिल शार्प करून घ्या आधीच, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला दिलेल्या असतील। परीक्षार्थी ज्या वेळेला पेपर देतो त्यावेळेला आपल्या खाली कोणाची चिठ्ठी, कोणाचा पेन, कोणाचं काही पडले का याची अर्ध्या तासाने 15 मिनिटांनी चाचपणी करा।
हां, मागचा हुशार असतो, तो लिहितो आणि चिठ्ठी तुमच्या पायाखाली टाकून देतो. परीक्षक येतो, तुम्हाला पकडतो, तुझ्या पायाखाली सापडली, तुझीच आहे. मग तुमचा तिथं काय जातो? वेळ जातो. पुरवणी लावायची काही करू नका. आहे ती उत्तरपत्रिका व्यवस्थित भरा. ठीक आहे. अजून काही सूचना घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.